पहिला आहे पॅरेंटल प्रेशर. तुम्ही जर प्रेशर दिलात मुलांवर तर ते इमोशनल डिस्ट्रेस मध्ये जाणार. इमोशनल डिस्ट्रेस म्हणजे काय की भावनांना प्रोसेस करणं, इमोशन्सना प्रोसेस करणं सोपी गोष्ट नाही आणि मुलांना ते समजत नाही. ओके, तुम्ही जर प्रेशर क्रिएट केला तर मुलांना समजत नाही एक्झॅक्टली मला काय करायला पाहिजे, म्हणजे मी काय केलं की माझे पॅरेंट्स हॅपी होतील. कारण पॅरेंट जेव्हा उद्विग्न होतात किंवा डिस्टर्ब होतात तेव्हा सर्वात जास्त जर नाराज कोण होत असेल किंवा ज्यांना प्रॉब्लेम होत असेल ती मुलं असतात आणि मुलांना समजत नाही एक्झॅक्टली मी काय कशा पद्धतीने रिएक्ट केलं पाहिजे. सो मग अशा वेळेला मुलं जनरली जे रिफ्लेक्शन्स देतात ते म्हणजे त्यांचे मिसबिहेवियर असतात. म्हणजे उलट उत्तरं देणं, सांगितलेलं न करणं किंवा एक सांगितलं तर उलटं करणं किंवा भावंडाबरोबर मारामारी करणं किंवा चोरी करणं, बाहेरचं खायला मागणं, सतत फिरायला नेणं सांगणं, अभ्यास न करणं, वर्गामध्ये मस्ती करणं, मारामारी करणं. या अशा गोष्टी प्रेशरमुळे मुलं डायव्हर्ट होतात, फोकस होत नाही.